उगाणीपाडा ह्या संघासमोर. आज शिवाजी महाराजांची जयंती, सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. एक असा महामानव की ज्याच्या पराक्रमामुळे, ज्याच्या कारकिर्दीमुळे, ज्यांच्या योग्यतेमुळे आज आपण सुखाने दोन घास खात आहोत, असे महाराष्ट्राचे आराध्य देव राजा शिव छत्रपती यांची जयंती. आणि ह्या जयंतीच्या मुहूर्तावर सुदामदादा खरपडे यांच्यामध्ये आयोजित केलेलं हे भव्य दिवस 5/6/2026, मला वाटतं पहिलं संस्करण आहे ना, पहिलं संस्करण आहे, पहिली स्पर्धा आहे. उत्तरोत्तर सुदामदादांचं कर्तृत्व असंच फुलत राहो, त्यांच्या हातून मोठे मोठे टुर्नामेंट्स, आपल्या समाजाची सेवा होत राहो, ही आजच्या दिवशी मी त्यांना शुभेच्छा देतोय. गोलंदाज अनिकेतचा पहिला चेंडू सूरजने जोरदार हिट करण्याचा प्रयत्न केला. चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात आला, मात्र पाठीमागे थोडीशी गफलत. परिणाम असा झाला की एक बाईकच्या रूपात दातेलपाडा संघाचा प्रतिनिधीने यायचा इथे कमेंट्री बॉक्समध्ये. दातेलपाडा, बालापूर दातेलपाडा यायचं आहे. आपल्याशी आयोजक मंडळी काहीतरी संवाद साधू इच्छित आहेत, आपण यायचं आहे. पहिला चेंडू बाईकच्या रूपात, एक धाव. उगवता सितारा बघूया फेस करेल तो आता निमेश. अनिकेतला फसलेला फटका झेल होतोय की काय, आणि काय सुरुवात केली आहे ती गावदेव शेवते संघाने. पहिला चेंडू खरं तर डॉट केला होता अनिकेतने, त्यानंतर कशी बशी एक धाव घेतली सुद्धा, मात्र दुसऱ्या चेंडूवर त्याचं जे लक्ष होतं, ज्याचं जे ध्येय होतं ते त्याने गाठलं. पहिली विकेट आपल्या संघाला मिळवून दिली अनिकेत. वॉड बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी. हे छोटे छोटे टुर्नामेंट आहेत, ह्याच टुर्नामेंट आपल्याला मोठ्या मोठ्या टुर्नामेंटकडे नेत असतात, कारण ह्याच्यातूनच छोट्या छोट्या गोष्टी शिकत शिकत मोठे तुम्ही होत असता. राहुल संबरला तुम्ही तसेच बघत असाल, कंडरापने सुरुवात झालेली. विक्रमगड तालुक्याच्या आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद भूषवत आहेत, सगळीकडे टुर्नामेंट आयोजनात मदत करतात, एक उत्कृष्ट क्रिकेटर्स आहेत. ही सुरुवात ही अशा छोट्या छोट्या स्पर्धामधून होत असते. अर्थातच ही स्पर्धा छोटी नाही, खूप मोठी स्पर्धा आहे. 5/6/2026 काय आगाज आहे. नक्कीच अंजाम खूप चांगला होणार आहे स्पर्धेचा. जागा आहे तो निमेश शून्यावर बाद झाला. स्लिपमध्ये झेल देऊन बाद झाला निमेश. निघालेत अनिकेत. राईट अप त्यांचा मारा, गुडले स्पॉट पडला चेंडू. पडल्यानंतर चेंडू योग्य टप्प्यावर अचूक दिशेने वेगवान मारा अनिकेतचा. अनिकेतची गोलंदाजी बघून असं वाटतंय की का त्याला पहिलं षटक दिलंय राहुलने. या लक्ष असू द्या सर्वांचं. नागझरी आणि दातेलपाडा दोन्ही संघाचे प्रतिनिधी आहेत. हे दोन संघ खेळतात, उगवता सितारा आणि गावदेव शेवती. याच्यातील विजेता संघ, अशा 3 संघामध्ये इथे लॉस टाकले जात आहेत. फुल टॉस चेंडू, झेल होतो की काय, क्षेत्ररक्षक येतो. व्हॉट झेल, एकदम जजमेंटने झेल. 4 नंबरची जसे घातलेला कोण खेळाडू आहे मला नाव माहिती नाही आहे, मात्र खूप सुरेख झेल टिपला. अचूक जजमेंट घेत टॉस उडवले जात आहेत. लक्ष असू द्या. विजेते नागझरी आणि दातेलपाडा दोन्ही संघाचे प्रतिनिधी अर्थात आपण आहात इथे, आणि उरलेली टीम असेल ते हे 2 संघ खेळतात. त्या 2 संघादरम्यान जी विजेता टीम ठरेल ती टीम असेल तिसरी टीम. कोणातरी एकाला बाय मिळेल. चांगलं सुनियोजित असं हे 5/6/2026 बघायला मिळतंय. लाडक्या माझे शब्द कानावर जर घेत असेल तर लक्षात येईल की हळूहळू खूप चांगलं परिवर्तन करताय आपलं विक्रमगड तालुका क्रिकेटचं रूप. चांगलं आयोजन, चांगले स्पॉन्सर मिळत आहेत. अजूनही स्पॉन्सर यस, लगेचच टॉस करून घ्यायचा त्यांचा जर आले असतील सदस्य तर. गुड न्यूज आहे, जे दोन्ही संघ खेळतात आपण जर विजयी ठराल तर आपल्याला बाय आहे. निघाले अनिकेत यांचा 5वा चेंडू ह्या वेळेला ऑफच्या दिशेने कट केलेला आहे, मात्र तिथे झेलवू शकलेला आहे. 2 धावा घेण्याचा प्रयत्न असणार आहे आदेशचा बहुतेक, आणि हा चौकार, नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. 3 फिल्डर ते चेंडू पाठी धावत होते, मात्र चेंडूने ही शर्यत जिंकलेली आहे. सरळ गेला तर सीमा पार. बघत राहिले तिन्ही क्षेत्ररक्षक, आणि एक ह्या षटकामध्ये दिलासा देणारा फटका. धावसंख्या पोहोचली ती 5वर. सूरजला अजूनही एका पहिला चेंडू खेळल्यानंतर संधीच मिळाल्या का दुसऱ्या बाजूने विकेटची झडी लागली आहे. आणि का दातेलपाडा संघाने टॉस जिंकून फिल्डिंग पत्करलेली आहे. सज्ज राहायचं आपण सुद्धा. पुन्हा एकदा गजक क्षेत्ररक्षण, विचार करावा लागेल ज्ञानो असले चौकार, कारण समोर सूरजचं षटक तुम्हाला फेस करायचं आहे. येस सर, थँक्यू. आमचे दोन्ही पंच माझे मित्र नरेंद्र आहेत. नरेंद्र आलोय मी. हां, संध्याकाळी तुझ्याकडे जा. हो,
धावसंख्या पोहोचली 9 याच्यावर, 9 या आकड्यावर. अजूनही दशक पार केलेलं नाही. म्हटलं तर किफायतशीर षटक आहे अनिकेतचा. म्हणजे जे दोन्ही चौकार गेले त्याच्यामध्ये अनिकेतचा काही दोष नाही. चांगले चेंडू डिलिव्हर केले, चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकले. थोडीशी कुठेतरी फिल्डर लोकांनी हाराकिरी केली, त्याचा परिणाम असा झाला एक स्क्वेअर लेगला चौकार गेला आणि एक सरळ डीप लॉंग ऑनला चौकार. असे 2 चौकार मिळून, कारण 4 चेंडूमध्ये मात्र 1 धाव दिली होती अनिकेतने. मात्र त्यानंतर लगातार 2 चौकार, जी संघाची धावसंख्या दिलासा देणारी. भाई भाई का मुकाबला देखते हैं. राहुल सांबार वर्सेस सूरज कनोजा, जो की PDAPL ला एका टीमचा आयकॉन प्लेअर आहे. सूरज कनोजा आपण बघता आहात, एक फार मोठा खेळाडू आहे. कदाचित घर की मुलगी दाल बराबर असं तुम्हाला वाटत असेल, आपला घरचा आहे म्हणून आपण त्याला ओळखत नसेल, पण संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये ह्या खेळाडूची जेवढी क्रेज आहे ना, तेवढी क्रेज विक्रमगड तालुक्यामध्ये न बघता न विचारता त्याला आयकॉन प्लेअर घेतलेला आहे पालघरच्या आदिवासी प्रीमियर लीगमध्ये. तोच सूरज कनोजा खेळतोय. मात्र ह्या वेळेला पंचाकडे जोरदार दाद मागितली जाते, मात्र पंच की दाद उचलून धरत नाहीयेत. राहुल सांबार यांची चांगली सुरुवात. प्रश्न विचारलाय सूरजला की प्रश्न हा आहे, उत्तर काय तुझ्याकडे. पहिल्या चेंडूवर तरी उत्तर नाहीये सूरजकडे. डॉट डिलिव्हर करतो पहिला चेंडू. खूप क्षेत्ररक्षण चांगलं पांगलेलं मला वाटतं. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन होतं. मात्र ह्यानंतर फसलेला फटका, गचार क्षेत्ररक्षण कंटिन्यू चालू, जे की डोकेडुकी ठरत आहे शेवते संघाचं, गावदेवी शेवते संघाचं. आजचे जे तिन्ही आमचे दोन्ही पंचांना बिझी ठेवण्याचं काम केलं जात आहे. ह्या चौकारानंतर जे तिन्ही चौकार गेले, कुठेतरी गचार क्षेत्ररक्षणाचा फटका बसतोय गावदेवी शेवते संघाला. लहान मुलांनी थोडे दूर राहा. लहान मुलांनी त्याला 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 मारू नका, त्याला जाऊ द्या. पहिला चेंडू डॉट, त्याच्या दुसरा चेंडू चौकार. धावसंख्या पोहोचली ती 13 वर. 2 बाद. वाह, आमच्या दिशेने येतोय. ह्या चषकाच्या मंडपाला सुदामदादा खरपडे यांना मानवंदना दिली जाते ह्या षटकाराने. व्हॉट अ हिट बाय सूरज कनोजा. मी मगासपासून त्याचं विश्लेषण, त्याचं कौतुक, त्याचं वर्णन का करतो तुमच्या लक्षात आलं असेल. त्याच्या ह्या जबरदस्त फटक्यानंतर राहुल सांबर सारख्या कसलेल्या गोलंदाजाला षटकार मारणं, इट इज अ नॉट अ इझी शॉट. तो खेळून दाखवलाय सूरजला, म्हणून ती त्याची क्वालिटी, त्याची कीर्ती. पुन्हा ह्या वेळेला चेंडू बाहेर वळवलाय राहुल सांबर. खूपच चाणाक्ष कप्तान, फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक सर्व काही. जेव्हा तुम्ही त्याला फील्डवर बघता, एक अचानक चित्याची चपळी राहुल सांबरमध्ये दिसत असते नेहमीच. चेंडू झाले टाकून 4. ह्या वेळेला फाईन लेगला वळवला चेंडू, जाणार चौकार, यात काही शंका नाही. हा पार चौकार. नो बॉल सुद्धा आहे का. फ्री हिट. टोटल 5 धावा मिळत आहेत. अचानक उसळी घेतोय. 24 धावा झालेल्या आहेत. महागडं षटक ठरतंय राहुल सांबार यांचं. पहिला चौकार जर गेला नसता तर कदाचित वेगळं चित्र दिसलं असतं. मात्र फ्री हिट. आउट तर होणार नाहीत. रनआउट वगळता कुठल्याही प्रकारच्या ऍक्शनवर आउट होणार नाहीयेत तर सूरजजी. ह्या वेळेला फसलेला आहे फटका. मात्र क्षेत्ररक्षक येतोय तिथे, खूप चांगला प्रयत्न करतोय. गच्चा क्षेत्ररक्षण कंटिन्यू चालू आहे अनिकेत कडून. ह्या वेळेला 3 धावा हाणलाय, मजबूत हाणलाय. 27 धावा झालेल्या आहेत. ह्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. जसे की लाडक्या म्हणत होता की सर हा मुकाबला अतिशय रोचक, रंजकदार होणार आहे, यात काही शंका नाही. ज्या पद्धतीने धावा झाल्यात, नक्कीच असं वाटतं की हा सामना रंगतदार होणार. अनिकेतने खूप छान सुरुवात केली होती. मात्र 9 धावा. मात्र आतापर्यंत 18 धावा खर्च केल्यात राहुल सांबर यांनी. क्षेत्ररक्षण डोकेदुखी ठरत आहे. पुन्हा एकदा गावदेवी शेवते संघाचा लेग कटर. बरचसा व्हेरिएशन आहे. थँक्यू. षटक समाप्त. इशारा होता पंचाकडनं. सगळ्या प्रकारचे चेंडू राहुल सांबर यांच्या भात्यामध्ये. फास्टर, स्लोवर, लेग कटर, यॉर्क, ऑफ ब्रेक, सगळ्या प्रकारची चेंडूची हाताळणी केली जाते राहुल सांबर यांच्याकडनं. आता क्रिकेट हल्ली मित्रांनो खूपच फास्ट आहे. कुठल्या अगदी पाड्याच्या संघामध्ये कुठलाही कसा फलंदाज निपजेल, कसा उगवेल सांगता येत नाही. तो सगळ्या प्रकारचे चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढत असतो. धाव संख्या झाली आहे ती 27. 13.5च्या सरासरीने ही धावसंख्या होते. 3 षटकांचा खेळ आहे. चेसेबल आहे सध्या तरी. मात्र ह्या षटकामध्ये एक 12-13पेक्षा जास्त धावा गेला. मयूर येतोय अंतिम षटक घेऊन. 25 नंबर जर्सी
ह्या वेळेला व्हाईट बॉल. पंचांना भेजी ठेवलं गेलं ह्या आतापर्यंत 2 षटकामध्ये तरी. नो बॉलचा मारा, विकेट्स गेला सुरुवातीला, ह्याच्यामध्ये चौकार ठोकले, त्यामुळे पंचांना एक्सरसाइज कंटिन्यू करवली जाते या दोन्ही संघादरम्यान. मयूर धावसंख्या झाली ती 28. निघालेत मयूर, आमच्या दिशेने गोलंदाजी करतात. ह्या वेळेला आखूड टप्प्याचे चेंडू, छान वळवला चेंडू, फाईन लेगला क्षेत्ररक्षक काहीच करू शकत नाही. जो वेग पकडलाय, जो स्पीड पकडलाय चेंडूने, त्याने निश्चित केलं होतं की मी सीमारेषा गाठणार. सीमारेषेच्या बाहेर एक बहारदार फटका पुन्हा एकदा सूरज कनोजा. जवळपास 3 चौकार 1 षटकार मारून खेळतोय. चेंडूला मोठ्या फटक्यातच डील करण्याचा प्रयत्न आहे. फक्त एकच जो फटका नो बॉल नंतर मारलेला फ्री हिटचा फटका, त्याच 3 धावा, अदरवाईज सगळे मोठे फटके. बाकीचे 3 चेंडू आहेत ते 3 चेंडू डॉट केलेत. उरलेल्या सर्व चेंडूवर बिग हिट. मयूर 32 धावा झालेल्या आहेत. निघालेत मयूर. मोठं षटक होतं की काय, कारण सूरज अजूनही चांगले डिलिव्हर चेंडू आणि एस टी पाटी झेलचित. गोलंदाज चांगले आहेत, पण कधी कधी हलकीशी नशिबाची साथ सुद्धा असावी लागते, जी की सगळ्याच गोलंदाजाला मिळत नाही. जसं मगाशी आपण बघितलं राहुल जे 2 चौकार होते ते नशिबाचे चौकार होते. फिल्डर लोकांनी गडबड केली आणि चौकार गेले. सूरज कनोजा एक मोठा मासा गळायला लागलाय. पत्र आते आते देर हो गई. खूप उशीर झालाय. सूरजला जे काम करायचं होतं ते काम केलंय त्याने आतापर्यंत. 21 धावांची मोठी खेळी करून तंबूत परततोय सूरज कनोजा. अनिल हा एक जबरदस्त फलंदाज आहे. अनिल मोठ्या मोठ्या खेळण्यामध्ये माहेर आहे, खेळ करण्यामध्ये माहेर आहे अनिल. ओंदे चषकामध्ये, ओंदे प्रीमियर लीगमध्ये खूप मोठी कामगिरी केली जाते ह्या फलंदाजाकडनं. तोच फलंदाज तंबूत माफ करा क्रीजवर येतोय. उरलेले 4 चेंडू फेस करावे लागतील. 4 चेंडूमध्ये किती धावा जमतील? जवळजवळ 32 धावा तर झालेल्या आहेत. निघाले मयूर. गुड डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर ज्या पद्धतीने वळण घेतलं चेंडूने, सरळ विसावला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टीरक्षक कुठल्या प्रकारची चूक करत नाहीये. चांगलं क्रिकेट बघायला मिळत आहे. अंतिम षटकामध्ये एक चौकार सूरजच्या बॅटमधून आला, त्यानंतर सूरजला माघारी धाडलं, त्यानंतर आला तो अनिल. अनिलला पहिलाच चेंडू डॉट केलाय. कॉन्फिडन्स लूज करण्याचा प्रयत्न, स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवण्याचा प्रयत्न मयूर यांचा. अंतिम 3 चेंडू शेवटच्या षटकातील मुकाबला बघतोय आपण. शब्दे बनाम उगवता सितारा ह्या 2 संघादरम्यान. विक्रमगड तालुक्यातले अनुभव संघ दोन्ही मोठ्या मोठ्या टुर्नामेंट खेळलेले संघ आहेत. दोन्ही संघामध्ये पूर्ण जिल्ह्यात खेळण्याचा अनुभव असलेले खेळाडू आहेत. पुन्हा एकदा काय गोलंदाजी आहे, काय गोलंदाजी आहे. आणि काहीच करता आलं. 2 चेंडू, शेवटचं षटक चालू आहे. शेवटच्या षटकामध्ये चेंडू डॉट होणं संघासाठी किती हानिकारक आहे हे जेव्हा शेवटे संघ चेसिंगला उतरेल, ह्या धावा चेस करण्यासाठी उतरेल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की अजून काही धावा झाल्या असतं बरं झालं असतं. कारण ज्ञानू आहे त्यांच्याकडे एक मोठा धडाकेबाज फलंदाज राहुल सांबार, स्वतः अजून रोशन असेल मला वाटतं, अक्षय आहे, खूप चांगले फलंदाज आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या धावा तोकड्या पडू नयेत. अक्षय येतोय मयूर समोर. 4 चेंडू टाकून झाले. शेवटचे 2 चेंडू. वाह वाह वाह, काय षटक आहे मित्रांनो. बघा, डोळ्याचं पारणे फोडणारी गोलंदाजी आहे. चेंडूचा टप्पा, चेंडूची दिशा, चेंडूचा वेग, चेंडूची फिरकी, सगळं काही अफलातून बेबालूम. एका आदर्श गोलंदाजाला जेवढी उपाधी द्यावी तेवढी कमी आहे मयूरला. कारण अगोदरच पहिल्या 2 षटकामध्ये 28 धावा मोजल्यानंतर आपण 32 वर एवढं रोखतोय, खूपच चांगली गोष्ट आहे. फटका मोठा आहे. क्षेत्ररक्षक कोण आहे त्या चेंडू खाली? कोणीच. वाह, ह्या वेळेला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. मगाशी चूक झाली. देर आहे दुरुस्त आहे. वो कहते हैं ना, सुबह का भूला अगर शाम को लौट आहे तो उसे भुला नाही कहते. सकाळी हरवलेला म्हणजे संध्याकाळी सुखरूप घरी येत असेल तर नक्कीच त्याला कुठेतरी हरवलेला माणूस आपण म्हणू शकत नाही. तसंच आहे शेवटे संघाचा. सुरुवात चांगली झाली होती, मात्र मधल्या राहुलच्या षटकामध्ये जास्त धावा गेल्या. मात्र जे कमबॅक केलं मयूरने संघासाठी, संघाला कमबॅक करून दिलंय, ते खूप जबरदस्त आहे. त्याचा परिणाम आहे. एक वेळ असं वाटलं होतं 40 कडे जाणार ही धावसंख्या, मात्र 32 पर्यंत असा ब्रेक लावलाय धावसंख्येला की विचारू नका. जवळजवळ शेवटचे 4 नव्हे तर 5च्या 5ही चेंडू आहे ना डॉट केलेत. कौतुक करावं तेवढं कमी आहे मयूरचं.
10 सव्वा 10ची सरासरी ठेवली आहे फक्त, जे की 3 षटकामध्ये राहुल ज्ञानो सारख्या रोशन सारख्या असलेल्या संघाला ही धावसंख्या फार काही मोठी नाही आहे. तुम्हाला एक करायचं आहे, सूरजचं षटक यशस्वीरित्या 8-9 धावा किंवा येथे तर जास्त धावांनी खेळून काढायचं आहे. अदरवाईज दुसऱ्या दोन्ही गोलंदाजावर तुम्ही हल्ला चढू शकता. आणि क्रिकेट ॲप एका षटकामध्ये सुद्धा हे 32 धावा होऊ शकतात. 6 चेंडू 6 षटकार मारणारे फलंदाज एखाद्या संघामध्ये असतात. दातेलपाडा वर्सेस नागझरी हा एक महामुकाबला बघायला मिळेल. सेमीफायनलचा मुकाबला असेल आजच्या दिवसाचा. जिल्हा परिषद गटातील आजचे हे सामने, मगाशी म्हणजे मुकाबला बघितला, नागझरी जो प्लेअर होता इंजर्ड असताना ती जिगरबाज खेळी केली. अशा खेळीने मोटिवेशन मिळत असेल संघाला. इतर संघातील खेळाडूंना सुद्धा काही जणांना साधा खडा टोचला तरी आई ग करत बसत असतात. मात्र त्या खेळाडूला आपण सॅल्यूट करावं ज्या खेळाडूने ती खेळी केली होती दादडेसारख्या मोठ्या संघाविरुद्ध. त्यामुळे नागझरी संघाचे हौसले बुलंद असतील यात काही शंका नाही. तेहतीस धावा करायच्या 11च्या सरासरीने. समोर असतील ते शेवते संघाचे दिग्गज काही फलंदाज. सूरज कनोजा ब्रँड ऑफ विक्रमगड तालुक्याचा ब्रँड अँबॅसेडर आहे क्रिकेटचा, ज्याला संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये मागणी असते. ओपनचा संघ असो की ST गट असो, सगळ्यांचा फेवरेट प्लेअर आहे तो सूरज कनोजा. त्याची बॅटिंग, त्याचं क्षेत्ररक्षण, त्याची गोलंदाजी सगळं काही अफलातून असतं. त्याचा परिचय त्याच्या 21 धावांनी दिला आहे मगाशीच. खूप छान फटकेबाजी केली. ह्या जे तुम्हाला फलकावर ज्या 32 धावा दिसतात त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा हा सूरज कनोजा यांचा आहे. तुम्ही एक जवळजवळ 90% ह्या धावा आहेत त्या सूरजच्या. मयूर संघासाठी किती महत्वाचा खेळाडू आहे आपल्या लक्षात येते. मगाचं षटक ऑलमोस्ट निर्धाव, एक चौकार वगळता दिलेल्या 5 धावा फक्त, एक वाईड, त्याच्यानंतर सूरजने मारलेला एक चौकार वगळता उर्वरित 5च्या 5 चेंडू डॉट डिलिव्हर केलाय. किती महत्वाचा खेळाडू दिसून येत आहे. 33 धावा करायच्यात. निघाले सूरज कनोजा, लेफ्ट आर्म राऊंड विकेट त्यांचा मारा. चेंडू पडल्यानंतर अलगद आतमध्ये आला. वेगवान चेंडूचा कंबरीच्या हाईटचा हा चेंडू अंदाजच आला नाही मयूरला. मयूरने स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न केला, टॅप करण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅट यांचा कुठल्याही प्रकारचा संपर्क, निर्धाव चेंडूने डावाची सुरुवात करतोय सूरज कनोजा. संघाला दिलासा देतो की मी आहे, मैं हूं ना. ह्या वेळेला कार्पेट पद्धतीचा फटका सरळ येतोय. डीप लॉंगांचा क्षेत्र, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक याच्या हातामध्ये. हे आहे मात्र कोंबडी पकडण्याचा जो आहे ना लडक्या, तो थोडासा कधी कधी होतोच होतो. कारण कोंबडा पकडायला गेलं की आपल्याला सहज एका हातामध्ये त्या हातात येतच नाही. थोडासा नैसर्गिक अडथळा असतो, काही जणांचा सरावाचा अभाव असतो, त्याच्यामुळे हा प्रकार हा होत असतो. निदान आपल्याकडे तरी होत असतो. दुसऱ्या चेंडूवर एक धाव. आहा, ये देखो मेरा कमाल. जबरदस्त गोलंदाजी. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. पहिला प्रश्न राहुलने विचारला होता सूरजला, तोच प्रश्न राहुलला विचारलाय सूरजने. जवाब दो यार. चेंडू मी म्हणालो होतो सूरज कनोजा यांच्या षटक तुम्हाला योग्यरित्या खेळून काढवलं. राहुलला पूर्ण ठाऊक आहे. सर मैं समझ गया आप जो बोलना चाहते हैं. राहुलच्या पक्का लक्षात आहे. लूज डिलिव्हरी आली तर सूरजला सुद्धा मोठा फटका मारण्यास कचर नाही राहुल संपर्क. राहुल शेवट फार मोठा जिगरबाज खेळाडू आहे. चार चेंडूमध्ये मात्र एक धाव. जे कोणी नवखे खेळाडू आहेत ते बघू शकतात की क्रिकेट कशा पद्धतीने खेळलं जातं. मोठे खेळाडू काय करतात, काय चमत्कार करतात, काय करामत करतात. सूरज कनोजा बनाम राहुल सांबर. ह्या वेळेला फटक्यामध्ये तो कॉन्फिडन्स नाही आहे, तो टायमिंग नाही आहे. एक धाव तर देऊन जातोय, मात्र जो आत्मविश्वास वाढायला पाहिजे या फटक्याने तो का राहुलचा वाढणार नाही यात काही शंका नाही. राहुलकडे ती क्षमता आहे खरं तर. ऑन ड्राईव्ह केला असता तरी सुद्धा गॅपमधून चेंडू गेला असता. ऑन ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू ज्या एलिव्हेशन मिळायला पाहिजे ते मिळालं नाही आणि चेंडू एका धाव्यासाठी. 2 धावा झाल्यात. गडी काय बाद नाही. राहुल यांचा शेवटचा चेंडू सूरज यांचा. पुन्हा एकदा फसलेला फटका, क्षेत्ररक्षक येतो, चूक करतोय. तिसरी धाव येते. कॅच सुटला त्याच्यामुळे ही तिसरी धाव येते. षटक समाप्त. टिच्चून गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये तरी. 30 धावांची गरज. 15ची सरासरी. 3 धावा झाल्यात. 15 धावा
प्रति षटकामागे 15 धावांची आवश्यकता आहे, ती शेवते संघाला. आता मात्र मयूर आणि राहुल यांना एक्सलेटरवर पाय द्यावा लागेल, गाडी वेगात न्यावी लागेल. जर त्यांना 12 चेंडूमध्ये ह्या 30 धावा चेस करायच्या आहेत तर सर कंपल्सरी चेस आहे ना, म्हणजे तुम्ही 29 धावा करून चालणार नाही, तुम्हाला 30 ह्या धावा कराव्याच लागतील. पॉवर प्लेची बंधनं तुटत आहेत मित्रांनो. जे 2 क्षेत्ररक्षक तुम्ही सर्कलच्या बाहेर ठेवणार होते त्यापैकी आता तुम्ही 5 क्षेत्ररक्षक मैदानाच्या बाहेर ठेवू शकता. 4-5चा कॉम्बिनेशन आपला विक्रमगड तालुक्याचा नियम आहे, तो कंटिन्यू चालू राहील. जबरदस्त, हा गोलंदाज सुद्धा जबरदस्त आहे. निमेश सूरजला 0वर बाद केलं, 1 धावेवर बाद केलं, माफ करा. अकरा चेंडू 30 धावा. निमेशची चांगली सुरुवात, जी सुरुवात केली होती सूरजने त्याचीच री ओढली, त्यालाच कंटिन्यू केलंय ते निमेशने. रोशन हा सुद्धा एक तगडा फलंदाज आहे, पॉवर हिटर आहे, मनगडात मजबूत पॉवर आहे त्याच्या. मात्र निमेश पहिला विकेट घेतल्यानंतर हौसले 7वें आसमान पाहूंगे. कुठलीही कृती क्रिकेटच्या याच्यामध्ये बघा, तुम्ही किती साधे प्लेयर्स असतात, जर तुमच्या बॅटमधून एक चौकार आल्यानंतर तुमच्या अंगाची ताकद येते, किंवा किती साधे गोलंदाज असतात तुमच्या बॉलमधून एखादी विकेट जात आहे. ह्या वेळेला मात्र दिशाहीन गोलंदाजी, उजव्या स्टेच्या खूपच बाहेर. पंचांना कुठल्या प्रकारची दिक्कत नाही, कुठल्या प्रकारची अडचण नाही आहे. सर हा घ्या वाईटचा चेंडू, एक अवांतर धाव, 34 धाव येते. पुन्हा एकदा 5 चेंडूवर 29 धावांची गरज. सुरुवात तर चांगली केली होती निमेशने, मात्र त्यानंतर आवश्यकता नसताना हा दिशाहीन गोलंदाजी, कदाचित ऑफस्टम्पची लाईन सूरजने त्यांना सांगितली असेल ती कंटिन्यू करण्याच्या प्रयत्नात सरळ फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि गचा क्षेत्ररक्षण, चौकार. 10 चेंडू मध्ये 25 धावांची गरज. मी म्हणालो होतो की पॉवर हिटर आहे, आल्या आल्या आपला ब्रँड दाखवून दिलाय. विराट कोहलीची आठवण करून देतोय 1 डाऊन बॅट्समन रोशन. निघाले निमेश पॅव्हलियनकडनं. ह्या वेळेला काऊ करण्याच्या दिशेने फटका आहे, क्षेत्ररक्षण होत आहे. तिसरी धाव सुद्धा कदाचित येऊ शकली असती, थोडासा गेमचा अवेअरनेस रोशनने ठेवला असता. राहुल सांबरला सुद्धा 1-2 चेंडू तरी खेळणं गरजेचं आहे. शेवटच्या षटकाच्या आधी चेंडूवर नजर बसणं गरजेचं आहे. जास्त चेंडू तुम्ही त्यांना चेंडूपासून दूर ठेवाल, अचानक मोठे फटके मारण्यासाठी येणारा फलंदाज त्यांनी निदान 1-2 चेंडू तरी खेळलेले असावेत. धावसंख्या पोहोचली ती 10वर. 23 धावांची गरज आहे. 9 चेंडू 23 धावा. चांगला चेंडू ह्या वेळेला, अचूक टप्प्यावरचा चेंडू, कुठल्या प्रकारची संधी नाही. आडव्या पट्ट्यात घेऊन हॉरिझॉन्टल पद्धतीने पॅड घेऊन मारण्याचा प्रयत्न, मात्र यश नाही. चेंडू बॅट संपर्क नाही, जातोय सरळ विसावतोय तर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टीरक्षक कुठल्या प्रकारची चूक करत नाहीये. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय पंचांच्या उजव्या बाजूने. ह्या वेळेला निमेश स्वतःचं पहिलं आणि संघाचं सेकंड लास्ट ओव्हर, 2 चेंडू बाकी आहेत अजून. पुन्हा एकदा कार्पेट पद्धतीने खेळलेला फटका, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून कशा प्रकारे क्षेत्ररक्षण होत आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र 1 धाव. अकरा धावा झाल्यात. 22 धावांची गरज आहे. शेवटचे चेंडू फेस करेल राहुल सांबर. रोशन आला, त्याने धाव एका चौकारांची चांगली सुरुवात करून दिली. 11 धावा झालेल्या आहेत, अजूनही 22 धावांची गरज आहे. येणारं तिसरं षटक खूप निर्णायकच असेल. ह्या 2 संघापैकी कुठला संघ आजच्या गटाच्या जिल्हा परिषद गटाच्या अंतिम फेरीत पोहोचेल, कारण जिंकणाऱ्या संघाला बाय मिळालेले आहे. 2 हात करतील तर नागझरी वर्सेस दातेलवाडा बालापूर संघ, दोन्ही जवळचे दिग्गज संघ आहेत. निमेश अंतिम चेंडू, 21-25 पावलाचा रनअप असतोय त्याचा, पंचाच्या उजव्या त्याची गोलंदाजी. अंतिम चेंडू फसलेला फटका, क्षेत्ररक्षक येतोय. राहुल सांबर सारखा मोठा मासा गळायला लागतोय. 11 धावा झाल्यात, 22 धावा हव्यात. 6 चेंडू मध्ये 22 धावा. लॉफ्टेड फटके खेळावे लागतील.
सीमारेषा पार करावी लागेल शेवटच्या असणाऱ्या शेवटच्या षटकात असणाऱ्या ह्या संघाला. रोशन सुरुवात करेल. 6 चेंडूमध्ये 22 धावांची गरज, किमान 3 फटक्यांची गरज, 3 मोठ्या फटक्यांची गरज तारू शकते शेवट्याच्या ह्या विजयाच्या नावेला. विजय संपादित करायचा असेल तर नक्कीच ह्या 22 धावा तुम्हाला कराव्या लागतील. एक चांगली नीव, एक चांगला पाया रचला तो सूरज कनोजेच्या बॅटिंगने. त्याला कळस चढवण्याचा प्रयत्न केला तर स्वतःची गोलंदाजी त्याचबरोबर निलेशच्या गोलंदाजीने. आदेश असणार आहे. अंतिम षटक घेऊन येईल. समोर असेल तर रोशन. हे दोन्ही खेळाडू एकमेकांना बरेच खेळलेत समोरासमोर, त्याच्यामुळे हे 6 चेंडू बघणं रंजक ठरेल. रोहिदास राहुलची जागा घेण्यासाठी आला, जो नॉन स्ट्राईक एंडला आहे. चांगला चेंडू आदेशचा. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न लाडके आम्ही एक म्हणतो. आपल्याकडच्या बऱ्याचशा फलंदाजांना मी बघतो की बरेचसे फलंदाज पायाचा वापरच करत नाहीयेत, चेंडूच्या लाईनमध्ये येण्याचा प्रयत्न करत नाहीत किंवा हालचाल करत नाही. जर तुम्ही एका जागी असेल तर गोलंदाज आरामात तुम्हाला बघून गोलंदाजी करतो. जर तुम्ही पायाची मुवमेंट करता, ह्या वेळेला वळवला चेंडू कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आणि हा चौकार, थोडी तुम्ही पायाची मुवमेंट करताय तर गोलंदाजाला कळत नाही की मी कुठे टप्पा टाकावा, कुठल्या दिशेने गोलंदाजी करावी. जर तुम्ही जागच्या जागी असताय तर गोलंदाज बरोबर त्याला पाहिजे त्या दिशेवर गोलंदाजी करून चेंडू इकडे तिकडे वळवू शकतो. रोशनने चौकार तर वसूल केलेला आहे, मात्र अजूनही 18 धावांची गरज आहे. चांगला चेंडू ऑफ स्टंपला, चेंडू सगळेचे सगळे चेंडू तुम्ही ऑनच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न करतायत आणि गोलंदाज एवढा हुशार आहे. तीनच चेंडू राहिलेत. 3 चेंडूमध्ये 3 मोठे षटकार मारावे लागतील. पहिला मारलाय, 3 वजा 1 उरलेत 2. रोशनच्या मनगटात तेवढी ताकद आहे. धावसंख्या पोहोचली 21 वर. 12 धावांची गरज, 12 धावांची गरज. आदेश वेळेला सुंदर चेंडू यार केला. बघितलं की जर ऑफ स्टंपला रूम थोडा जरी देतोय तर रोशन हा षटकार मारू शकतो. आता काहीतरी अघटित घटनाच उगवता सिताराला दूर नेऊ शकते विजयापासून. अदरवाईज विजय त्यांच्या कब्जामध्ये आहे. रोशन खेळी तर चांगली केली आहे, मात्र कुठेतरी तुटपुंजी खेळी ठरते. पुन्हा एकदा चांगला जवळ एकच षटकार दिलाय. षटक समाप्तीचा इशारा येतोय. अभिनंदन आहे उगवता सिताराचं आणि कौतुक आहे शेवटे संघाचं सुद्धा. खूप चांगला खेळ खेळत, अगदी योग्य वेळेत चांगल्या खेळाडूचं प्रदर्शन घडवत आपण हा सामना कंप्लीट केलात. ह्यानंतर पुढील होणारा सेमीफायनलचा मुकाबला, आजच्या दिवसाचा सेमीफायनलचा मुकाबला ऐकूयात आपण सर्वांचा लाडका आवाज, आपला सर्वांचा आवडता लाडक्या वय याच्या आवाजात.